सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आज सुरुवात पहाटेपासूनच झाली होती. खरं तर पहाटेच लवकर उठली होती, अंघोळ वगैरे करून घेतली. या दिवसाचं खूप महत्त्व आहे. खरं तर गुढीपाडवा आपला मराठी महिन्यातला पहिला सण पण आहे. या दिवशी केलेली नामस्मरण पूजा वगैरे खूपच चांगली ठरते. म्हणून लवकर उठून अंघोळ वगैरे केली, घर वगैरे पुसून फरशी वगैरे साफसफाई केली, अंगण वगैरे धुवून झाडून घेतलं, सडा रांगोळी झाली. आणि खरं तर रांगोळी पण उघडून झाली. नंतर रांगोळी काढल्यानंतर रांगोळीत हळदी कुंकूच टाकायचे विसरून गेली ती. खरं तर गुढीची पूजा करायल्यानंतर बघितलं तर हळदी कुंकूच टाकायची विसरली होती. परत रांगोळीमध्ये हळदी कुंकू टाकून घेतलं आणि अग्निदेवाच्या साक्षीने गुढीची पूजा करून घेतली. खरं तर मस्त गुढीची पूजा केली. आणि गुढीपाडवा हा सण म्हणलं ना खूप चांगला, म्हणजे पहिल्यांदा येणार आहे चैत्र महिन्यातला. आणि घाटी साखरेची, गोडवा, कडुलिंबाचा पाला, असं म्हणजे त्याचं सामर्थ्य पण, काठी म्हणजे सामर्थ्य असा गुढीपाडव्याचा सण. आणि नैवेद्य वगैरे दूध शेवाळ्या साखरेचाच केला होता, तोच दाखवला शेवाळ्या साखरेचा. आणि परत नमस्कारही केला आणि केलेला लिंबाचा पाला ह्यांना मुलांना सर्वांना वाटून दिला. हे वर्ष कसं आहे बघण्यासाठी हा पाला खाल्ला जातो. पण मला काही कळत नाही, एवढं कडू तर लागतोच, लिंबाचा पाला कडू आहे ते. आणि खाऊन पण घेतला कडू लागला तरी पण, आणि सगळ्यांना पण वाटून दिला कडुलिंबाचा पाला. आणि नंतर गुढीलाही नमस्कार केला. मुलांचंही चाललं होतं गुढीला नमस्कार करायचा. खरं तर मेन आता ह्यांना नमस्कार करायचा राहिला होता, म्हणून ह्यांच्याही पाया पडून घेतलं आणि ह्यांनाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. आणि नंतर मग पुढील कामाला मला सुरुवात करायची होती. मुलांचं आमचं थोडंसं फोटोशूट वगैरे आम्ही घेतलं. आणि नंतर म्हटलं चला तर मग आता स्वयंपाकाच्या कामाला लागायचं. तर हे बघा, मुलं, मी आणि ह्यांनी आम्ही मस्त असे फोटो काढले, थोडीशी धमाल केली आणि स्वयंपाक करण्यासाठी घेतला. खरं तर पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. कुकर डाळीचा झाला होता, डाळ परतण्यासाठी टाकली, भातही लावल्यानंतर जेवण झाल्यानंतर खरं जेवायला बसलो होतं. मुलं तर जेवलीच नव्हती सकाळपासून, का तर पुरणपोळी खायची होती. म्हणून चला मग बाय बाय, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. कसं वाटतं?